नमस्कार, मी डॉक्टर जगदीश तलमध्ये, मॅनेजिंग डायरेक्टर आर्चँजल हॉस्पिटल उमरेड. 7 तारखेचं कॅम्प आपल्याकडे शस्त्रक्रियेबद्दल आहे. त्यामध्ये आम्ही किडनी स्टोन लेझरद्वारे ऑपरेट करतो आणि त्याच्यानंतर जर कोणाचं हाड तुटलेलं असेल त्याला इंटरनल फिक्सेशन वगैरे पाहिजे ते पण करतो आणि सध्या आम्ही गर्भाशयाचे पण दुर्बीणद्वारे ऑपरेशन करत आहोत. सेम काइंड ऑफ कॅम्प आम्ही 1 आठवड्यापूर्वी घेतला होता. त्याच्यात आम्ही 5 लोकांना ऑपरेट करून सुट्टी पण दिलेली आहे. हे जे तुम्ही कॅम्प राबविता पर्टिक्युलरली त्यात जे शल्यक्रिया तुम्ही जे करणार आहे ते मोफत असणार का किंवा त्याची शल्यक्रिया पूर्ण मोफत असते. त्यांचा हॉस्पिटल स्टे, त्यांना लागणाऱ्या औषधी, त्यांना लागणारं जेवण हे सर्व काही हॉस्पिटलतर्फे दिलं आता इतका मोठा कॅम्प आपण राबवता त्यासाठी फॅकल्टीज बाहेरून येणार का? स्टाफ राहणार? आमच्याकडे फ्रीलान्सिंग म्हणून डॉक्टर येतात ना, जसं किडनी स्टोनचे जे ऑपरेशन आहे ते डॉक्टर जयंत निकोसे करतात. आपले हाडाचे जे ऑपरेशन आहेत ते डॉक्टर बन्सल करतात. त्याच्यानंतर आपल्या गर्भाशयाचे ऑपरेशन जे आहे ते डॉक्टर अमोल राकडे करतात. तर आम्ही यांना बोलून घेतो आणि यात आम्ही ज्या इलेक्टिव्ह केसेस आहेत ते करतो. आपण काय म्हणणार हे आता आपण बघतो की जे कोरोनाचे संक्रमण आहे दिवसांदिवस वाढत आहे, विळखा वाढत आहे. अशाच लोकांमध्ये एक धास्ती आहे की हॉस्पिटलमध्ये जायचे का नाही जायचं. आणि दुसरी गोष्ट काय पॅनिक आहे. हे जे पॅनिक जे निर्माण झालेलं आहे तुम्ही कसं सांत्वना देणार? कोविड बद्दल काय झालंय, त्याच्या डिसीजपेक्षा त्याच्याबद्दल अफवा भरपूर आहेत. जर एखाद्या पेशंटला कोविड झाला आहे आणि त्यांनी जर टेस्ट पहिल्याच म्हणजे निमोनिया कन्वर्ट झालेला नाही किंवा त्यांना जे ब्लडमध्ये डिटोरिएशन आहे ते झालेलं नाही, तर असल्या पेशंटला ॲडमिट करायचं काही गरज नाही आहे. परंतु या पेशंटने घरी नाही राहायला पाहिजे. या पेशंटनी CCCमध्ये जाऊन ॲडमिट व्हायला पाहिजे, जे निःशुल्क आहे. जे लोक म्हणतात की बाबा कोविडला भरपूर खर्च लागतो, तो कधी लागतो? आता तुम्ही जर रस्ते खेळते आहे आणि तुम्हाला निमोनिया नाही झाला आहे, तुमच्या ब्लड रिपोर्ट तुमच्या डिटोरिएट नाही झाला, मी का बरं तुम्हाला ॲडमिट करायचं? का बरं तुम्हाला रेमडेसिविर लावायचं? का म्हणून मी तुम्हाला बाकीचे इंजेक्शन लावायचे? त्याच्यातली जी ट्रीटमेंट आहे ती तुमची स्वतःची इम्युनिटी आहे, त्याला बूस्ट करण्यासाठी आम्ही मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम देतो. जर तुम्हाला त्याच्यासोबत ताप आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ. आता काय होत आहे, लोक मी कोविड पॉझिटिव्ह आलो, पहिली गोष्ट ते लपवतात. दुसरी गोष्ट काय होतं, होम क्वारंटाईन होऊन राहिलं. होम क्वारंटाईन व्हायला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या घरी तुमचा परिवार असतो. तुम्ही खरंच एका रूम घरी राहणारे लोक एकमेकाशी बोलणार नाही आहे, जेवण करणार नाही आहे किंवा तुमचं जसं आता AC सुरू आहे, तुम्ही जर तो रूम उघडला तर इथलं इन्फेक्शन बाहेरच्या रूममध्ये जाणार नाही आहे. भरपूरशा पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह येत आहे. तर अशा पेशंटनी काय करायचं, CCCमध्ये जायचं, म्हणजे कोरोना केअर सेंटर. त्याच्यामध्ये ज्यांना निमोनिया नाही आहे, त्यांचं SpO2 नॉर्मल आहे, ज्यांचा हार्ट रेट नॉर्मल आहे, अशा पेशंटला ते ॲडमिट करतात, ऑब्झर्व करतात आणि त्याचा जो स्प्रेडिंग पिरियड जो आहे 14 दिवसाचा, तेवढे दिवस ते त्यांना ठेवून RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट आली का ते त्यांना घरी जाऊ शकतात. सर, जे हाय रिस्क पेशंट्स असतात पर्टिक्युलरली जे कोरोना जे पॉझिटिव्ह झालेले आहे त्या CT स्कॅन पण बघितलं तर त्यांना काही आढळत नाही आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या मध्यंतरी तुटवडा होता, शॉर्ट होता. तर अशात आपण सर पूर्ण म्हणजे डायग्नोज केल्यानंतर ते फॉल्ट माहीत पडत नाही कधी कधी, समटाईम असं पण होतं. नाही, असं नसतं. जसं तुम्ही जर सिंपल हार्ट अटॅक म्हणाल, मला छातीत दुखत आहे आणि आपण जेव्हा पहिला ECG काढतो, कधी कधी पहिला ECG नॉर्मल असतो, मग अशा पेशंटला आम्ही पुन्हा 1 तासाने ECG काढायला लावतो. तोही नॉर्मल असेल तर मग म्हणतो 3 तासांनी काढा. युजली जवळपास 4 ते 5 तासात जर तुम्हाला हार्ट अटॅक असेल तर तुमच्या ECGमध्ये बदल यायला पाहिजे. जसं तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये जर तुमचं कोरोना पॉझिटिव्ह आले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही साईन आणि सिम्पटम्स नाही आहे किंवा तुमच्या ब्लड रिपोर्ट्स जर नॉर्मल आहे तर अशा पेशंटनी पुन्हा 3 दिवसानंतर जाऊन त्यांचं रिपीट टेस्ट करायचं. बरं, हा टेस्ट तुम्ही प्रायव्हेट सेटअपमध्येच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. ICMR गाईडलाईननुसार तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा किंवा याच्यात जा, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट सारखीच आहे. आपण काय म्हणणार, जे पर्टिक्युलरली पोस्ट कोविड जे पेशंट आहे, फायब्रोसिस इन्फेक्शन त्याच्यात वाढ झालेली आहे, फुफ्फुसामध्ये पण ब्लॉकेजेस आहे, रक्तधमनीमध्ये पण ते प्रवाह सुरू न झाल्यावर त्यांना कधी ते पक्षाघातचे प्रॉब्लेम. यामध्ये ही टोटली पेशंटची चूक आहे.
कारण की जेव्हा निमोनिया तयार होतो तेव्हा आम्ही पेशंटला म्हणतो की तुम्ही ॲडमिट व्हा. म्हणजे आम्ही जे प्रेशरनी लंग्स उडून देतो, एक बायपॅप नावाची मशीन असते, ते जर तुम्ही लावलं तर ते इनडायरेक्ट प्रेशर टाकतं फुफ्फुसावर आणि त्याच्याने हे होतं. आता 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक 6 स्कोअर असणारा पेशंट आला. 6 म्हणजे ते माइल्ड ते मॉडरेटच्या त्याचं जवळपास 20 ते 25% लंग इन्व्हॉल्वमेंट होतं. तर सर म्हणे मला काहीच इन्फेक्शन नाही आहे, मला काहीच त्रास नाही. मी त्याला सांगितलं, अरे बाळा तुला आता त्रास नाही आहे, तू जर ट्रीटमेंट नाही घेतली तर याच्यानंतर तुला हा त्रास वाढत जाईल. दुसरी गोष्ट, तुझं लंग जितकं इन्व्हॉल्वमेंट झालं आहे ते फायब्रोसिसमध्ये कन्वर्ट होईल. आपली बॉडी जी आहे ती अप टू 10% लॉसेस कधी पण सहन करतो. 10%च्या जास्त जर लॉसेस असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे आणि तेच आता याच्यात होत आहे. म्हणजे हे जे लोक म्हणतात की आम्ही घरीच राहून ट्रीटमेंट घेतो, तुम्ही औषधी सुरू करून द्या, मी नाकारलं. म्हटलं मी करू शकत नाही. मान्य आहे तुझ्याकडे प्रायव्हेटमध्ये ॲडमिट व्हायला पैसे नाही आहेत ना, तू मेडिकलला जा, मेवला जा, तिथं तर तुला पैसे लागत नाही आहे. तर ते मला वाटते तो तिथेही नाही गेला, एका क्लिनिकमध्ये गेला, तिथनं त्यांनी मेडिसिन घेतलं, त्याचं इन्फेक्शन कमी होऊन जाईल, पण त्याचं लंग फायब्रोसिसमध्ये नाही जाणार आहे का? मग याला कोणता डॉक्टर जिम्मेदार आहे? सर मला सांगा, 7 तारखेला आपला जे सर्जरी केअर पर्टिक्युलरली आता नुकताच तुम्हाला ऑथराईज केलेलं आहे आपलं वॅक्सिनेशन ड्राईव्ह करिता, तर तुम्हाला असं वाटणार नाही की क्राऊड वाढणार, तर अशा कॉर्डिनेशन कसं राहणार? क्राऊड कमी करण्यासाठीच आम्ही रजिस्ट्रेशन फीस ठेवली आहे. हा कॅम्प असल्या प्रकारचा कॅम्प आम्ही जेव्हा मागच्या रविवारला घेतलं होतं तर त्या कॅम्पला मोजून 10 पेशंट आले दिवसभरात. 10 मधून 6 सर्जरी फायनल झाल्या, त्याच्यातून 5 पेशंट ऑपरेट झाले. हात जर मी मोफत ठेवला असता तर क्राऊड वाढला असता. आम्ही आता मंगळवारी ब्रह्मपुरीला कॅम्प घेतला, तिथे पण रजिस्ट्रेशन फीस ठेवली. 3 पेशंट आले, 3 मधून 2 फायनलाइज झाले. ते आता आम्ही पुढल्या या कॅम्पच्या पेशंटसोबत आम्ही त्यांना ऑपरेट करू. हाय रिस्कचे कोमॉर्बिडिटी पेशंट्स आहे, पर्टिक्युलरली 45 to 59, जे त्याने जे क्रायटेरिया फिक्स केलेलं आहे वॅक्सिनेशन करता, तर तुम्हाला काय वाटतं की हे रुग्ण आणखीन संख्येत जास्त येणार? म्हणजे कशाचं? म्हणजे क्रायटेरिया वॅक्सिनेशनसाठी आता हे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे हे दिल्लीत ठरलेले आहेत. आमचं लास्ट संडेला त्यांच्यासोबत VC झाली आहे. त्याला भरपूरशे कारणं असतात, परंतु त्यांनी जर एखादी डिसिजन घेतला आहे तर तो त्यांनी विचारपूर्वक घेतलं असेल ना. कारण की मी विचार करताना उमरेडचा विचार करणार, त्यांना देशाचा विचार करायचा आहे. आणि एक कॅम्प म्हणजे एक वॅक्सिनेशन सेंटर सुरू व्हायला आम्ही इथं ट्रेनिंग तिथं ट्रेनिंग घेऊन राहिलो. विचार करा, जर ते पूर्ण देशाचा विचार करून राहिले तर त्यांनी त्याबद्दल तेवढी माहिती घेतली असेल, त्याबद्दल त्यांनी तेवढा काय म्हणते डेटा कलेक्ट केला असेल आणि त्याच्यानंतर ते काही डिसिजन घेतले असतील. सर मला सांगा, आपल्या हॉस्पिटलतर्फे कशा प्रकारे आपण दक्षता घेतलेली आहे? कारण की आम्ही मीडिया पर्सन जेव्हा एंटर केलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये, आम्हाला एक माहिती पडली, म्हणजे आम्हाला हे दिसलं की तुमच्या इथे इन्फ्रारेड थ्रू टेम्परेचर तुम्ही गेन करताय, तुमचे स्टाफ करत नाही आहे, सॅनिटाईजचा वापरही करत नाही, देत नाही कोणाला, डायरेक्ट त्यांना एंट्री देत आहे. हा कशा प्रकार होता? कारण ICMR गाईडलाईन्स आमच्याकडले जे कोरोनाचे पेशंट आहेत ते ऍक्टिव्ह जे पेशंट होते ते 3 दिवस 2 तारखेलाच संपलेले आहेत. त्याच्यानंतर एकही पेशंट ऍडमिट झालेला नाही आहे. जो आज पेशंट ऍडमिट झाला तो फक्त आयसोलेशनमध्ये होता, त्यांना आम्ही सकाळी सुट्टी दिलेली आहे. राहिली गोष्ट मास्क वापरायला आम्ही सांगतो, आम्ही तिथं बोर्ड पण लावलं होतं. प्रत्येक पेशंटला किंवा प्रत्येक रिलेटिव्हला मास्क देणं हे मलाच शक्यता नाही. त्याच्यावर खूप भांडणं व्हायचे. काही लोक रुमाल लावून येतात. आम्ही त्याला सांगितलं, अरे बाबा तू रुमाल नको लावू, हा रुमाल तू घरी घेऊन जाणार, घरी तुझे मुलं बाळा त्याला हात लावणार. 4 रुपयाचा मास्क काय विकत घे, कशाला, तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे. सर 7 रोग कायदा सुरू आहे, अशा सोशल डिस्टन्सिंग करणं अति आवश्यक आहे. लोक अक्षरशः आपण बघतो की फज्जा उडवत आहे. म्हटलं आपण एक ऑब्झर्वेशन करतोय म्हटलं, तर 7 रोग कायदा सुरू आहे ना, तर तुम्हाला हे सर्व ICMR गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही फॉलो करतो ना. आता आम्ही बघितलं तर ते काही दिसत नाही ना. तिथे आहेच ना तुमचं स्प्रे आहे, टेम्परेचर करणं काही आम्हाला काही. सर हॉस्पिटलमध्ये तसं नाही, हॉस्पिटलमध्ये आम्ही एंट्री केली ना सर, त्यांच्यासाठी कोविडसाठी स्पेशल त्यांनी हे पण ठेवलेलं होतं चेकिंगसाठी.
आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात, फार कमी वेळेस पत्रकार येतात. ठीक आहे. ते पत्रकारचे नाही, जनरल हा, दुसरी गोष्ट, आम्ही जे व्हिजिटर्स आहेत ते रिस्ट्रिक्टेड आहेत आमच्याकडे. आता राहिलं कोरोना वॅक्सिनबद्दल, ते आता जसं जसं आम्हाला त्याचे एक्सपिरियन्स येईल त्याच्याप्रमाणे आम्ही करू, त्याचे गाईडलाईन्स आम्ही पण बनवत आहोत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला एक हे असतं, प्रकारे हँडल केलं जातं. जे आता जर तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जे कोविड पीकवर होतं आणि पूर्ण हॉस्पिटल कोविड पेशंटनी भरलं होतं, त्या प्रत्येकाला PPE किट देण्यात आली, प्रत्येकाचं टेम्परेचर मोजण्यात आलं, प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला सॅनिटायझर, मास्क हे प्रोव्हाइड करण्यात आलं. आता पेशंटच नाही आहे. आणि राहिली गोष्ट, येणारे जे पेशंट आहेत ते आमच्याकडे कॅज्युअल्टीला येतात आणि कॅज्युअल्टीला आम्ही जेव्हा पेशंट हँडल करतो तेव्हा आम्ही ते PPE किट त्याच्यासोबत घ्यायला जातो. येणारा दुसरी गोष्ट, आमच्याकडे विजिटर्स कोण आहेत, एक तर ॲडमिट असलेल्या पेशंटचे जे आम्ही रिस्ट्रिक्ट करून ठेवले आहे. दुसरा जो येतो तो आमच्याकडे पेशंट म्हणूनच येतो, तर त्याचं तो आम्ही OPDमध्ये आल्यावर त्याचं टेम्परेचर, त्याचं हार्ट रेट, ऑक्सिजन सर्व काही चेक करतोच. पुढे जे कोरोना प्रोटोकॉलला फॉलोअप करण्यासाठी कशा प्रकारे आपण गाईडलाईन्सचं फॉलोअप करणं, त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. भरपूरशा काय झालं आहे, याच्यात लोक दुसऱ्याला जिम्मेदार ठेवतात, स्वतः ते काहीच फॉलो करायचं नाही आहे त्यांना. तुम्ही जर सरकारला जिम्मेदार करत आहे तर तुम्ही मास्क नाही घालत आहे त्याला कोण जिम्मेदार आहे? गर्दी नाही करायची ही सरकारने सांगितलं आहे, परंतु तुम्ही करताच. ठीक आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत ज्याच्या विना तुम्ही राहू शकता, पण काही गोष्टी अशा आहेत का ते नाही. कपडे घेणं काही इमर्जन्सी आहे तुमची, सोनं घेणं काही इमर्जन्सी आहे तुमची, एखाद्या मार्केटमध्ये जाणं काही इमर्जन्सी आहे तुमची. बरं, तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता ना, हा बाबा आम्ही या वेळात येऊ शकतो, तुम्ही वेळ घ्या, टाईम स्लॉट घ्या, त्याच्यानुसार. याला कशाचं डोकं लागतं? काहीच डोकं नाही लागत. फक्त दुसऱ्याला आपण काय म्हणतात प्रेशराईज करायचं, दुसऱ्याच्या चुका काढायच्या ना, आपण काहीच नाही करायचं. त्याच्यात काय? आमच्या इथे 7 तारखेला मोफत शल्यचिकित्सा शस्त्रक्रियेकरिता कॅम्प ठेवलेला आहे. या कॅम्पमध्ये आम्ही किडनी स्टोन, त्याच्यानंतर तुटलेले हाड आणि गर्भाशयाचे ऑपरेशन साठी पेशंट कलेक्ट करणार, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणार आणि 1 ते 2 आठवड्यामध्ये त्यांना ऑपरेट करून सुट्टी करणार. यापूर्वी पण असलेले कॅम्प झालेले आहेत. ज्या कोणांना हा त्रास असेल ते आमच्या हॉस्पिटलला येऊन या योजनेचा फायदा घेऊ शकतात.